हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज तुमचा भाऊ निघाला होता अशा ठिकाणी जिथं तुमचा भाऊ खूप वेळेत जाऊन आलाय, तरी परत तिथंच जायचे कारण ते ठिकाण खूप छान आहे. चला तुम्हाला दाखवतो. आणि जस्ट आपण आता ताराबादमध्ये पोहोचलो. ताराबादचं व्ह्यू खूप छान दिसत होता, पण तुम्हाला सांगतो जायचं कुठं आहे. आपल्याला जायचं अजून खूप पुढे आहे. मग गेलो आणि पोहोचलो त्या ठिकाणी. तर भावांनो, तुमचा भाऊ आला होता अंतापूर ताराबादला, म्हणजे अंतापूरला का आलेलो होतो तर आपल्याला जायचं होतं दावल मलिक बाबांच्या दर्गावरती. मग निघता पुढं निघालो, बघितलं वरून दिसत होती दर्गा, आणि अशी ही खूप वरती आपल्या बाबांची दर्गा आहे. आणि आता तुम्ही म्हणणार हा मागे कोण आहे भाऊ? हा आहे आपला भाचा, आणि भाचाचा हा मित्र. तो आलेला होता रावरीवरनं. त्याचा आलेला होता अचानक फोन, मामा म्हणे आपल्याला जायचं दर्गावरती. त्याला म्हटलं चल, दर्गावर आलाय ना, तुला वॉटरफॉल दाखवतो म्हटलं. तर आता आपण फर्स्ट स्टेप म्हणजे आता वरती चढतोय. ही आहे फर्स्ट स्टेप आपली. वरती जाता जाता म्हटलं आपण दोघं तिघच दिसतोय, आणि कोणीच नव्हतं कारण की आम्ही आलेलो होतो सोमवारी. वरती गेलो आम्ही बऱ्याच वरती. पहिले दर्गा क्रॉस झाली, दुसरे दर्गेवरती जात होतो. आता वरती जाताना दोन व्यक्ती दिसले. म्हटलं चला कोणीतरी आहे सोबत जाताना. मग पाहू म्हणे, लय तहान लागली म्हणे. म्हटलं चल पिऊन घे पाणी. म्हटलं ही आहे दुसरी दर्गा आपली. म्हटलं चल मी आलो, व्ह्यू वगैरे चेक करून आपण फोटो वगैरे काढू म्हटलं इथं. तो आला याच्या आधी पण खूप दमला आहे. तुमच्या भावाने व्ह्यू वगैरे चेक केला. असं वाटत होतं थोडा वेळ अजून इथं थांबू, पण तेवढा टाईम नव्हता कारण की खूप लेट होऊन गेलेलो होतो आम्ही. आणि भावांनो, तुम्ही जर अंतापूर ताराबाद आपल्या दावल मलिक बाबांच्या दर्गावर आले तर ह्या लोकेशनला फोटो नक्कीच काढा. आपण निघालो होतो पुढे आता, कारण की 1-1:30 वाजला होता आणि खूप टाईम झालेला होता. आणि स्वतःवर विश्वास होत नव्हता की एवढ्या खालून आपण एवढ्यावरती इतक्या लवकर आलो. म्हटलं चला आता लवकर जायचं आहे पुढे. म्हटलं भाचन ते तर खूप पुढे निघून गेलेले होते, पण मी हळूहळू जात होतो. म्हटलं चला जाऊ पुढे. पुढे गेलो, खूप दमायला लागलं. इतकं थकवा आला की म्हटलं कुठंतरी बसून घेऊ. भाच्याला बोललो, पण भाचा म्हणे काही नाही, थोडीच बाकी आहे म्हणे. चल मामा म्हणे लवकर. म्हटलं चला चढू तर खरं. म्हटलं आता काय थोडंच बाकी आहे. म्हटलं पुढं चालता चालता मी झूम करून बघितलं, इतकं छान व्ह्यू होता दर्गाचा. असं वाटत होतं केव्हा तिथं जाईल. मग भाचा बोलला मामा मला पण व्हिडिओमध्ये की. म्हटलं चल ना बाई, काय विषय नाही. तुमचा भाऊ निघाला मग पुढं. दुसरी दर्गाच्या थोड्याच पुढे आले की आपल्याला असे टाईपमध्ये झोपड्या दिसतात. म्हणजे ते जे उन्हाळ्याचे दिवस असतात ना, तर आपल्यासाठी बनवलेली की तुम्ही थोडं वरती आल्यावरती इथं बसा. मग काय थोडा पुढं आलो ना भाऊ, मंकी बॉय दिसले आपल्याला. मी बाबांच्या दर्गावरती इतका वेळेस आलेलो ना, पण मला कधीच दिसले नाही मंकी. पण यावेळेस, आणि त्यांनी आमची जी शिरणी आणलेली होती आम्ही वरती ठेवायला, ते घेऊन पळून गेले ते सर्व. मग म्हटलं चला जाऊ द्या, म्हटलं काय अडचण नाही. म्हटलं मग पुढे निघालो आम्ही. आणि पुढे जाता बरोबर बघतो तर खूप सारे असे मंकी आहेत तिथं. इतके आले कुठून म्हटलं विचार आला डोक्यात. पण मग म्हटलं मी जेव्हा पण आलेलो आहे ना, तर पहाटे चढलो आहे किंवा मग 8-9 वाजता चढलेलो आहे वरती. पण फर्स्ट टाईम मी 1 वाजायला निघालो आहे खालून, म्हणजे 12:30-1 वाजायला निघालो आहे. म्हटलं असं असेल किंवा हे दुपारचे रात असतील आणि आपला टायमिंग चेंज असेल, म्हणून फर्स्ट टाईम इतके मंकी बघितले मी तिथं. बघताच बरोबर म्हटलं भाऊ काय चाललं, काय विषय. ते सर्व माझ्याकडे बघायला लागले. मी म्हटलं चला इथून यांनी जर पकडलं ना म्हटलं तर आपला विषय गोल, पृथ्वी गोल. भाऊ म्हणे जिरली आमची म्हणे. त्याला बोललो चल उठ म्हटलं. आणि काय नाही, आम्ही फायनली पोचलो दर्गेवरती. वरती जाताच असं वाटलं ना, खूप छान वाटत होतं. गर्दी होती, म्हणजे आलेले होते आमच्या आधी चढलेले होते ते. वरती आलो, बघितलं लोकेशन, जी हवा वगैरे इतकं चिल, एकदम थंड वातावरण होतं. मग चला म्हटलं थोडा वरून व्ह्यू घेऊन घेऊ. म्हटलं आपण खालून आलेलो आहे, तो पूर्ण व्ह्यू घेतला मी. असं वाटत होतं ना इतकं छान की म्हटलं इतक्या खालून आलो आपण. आणि दर्ग्यामध्ये भरपूर आलेले होते. सोमवार आहे तरी खूप गर्दी होती, काही खाली उतरत होते. मग चला म्हटलं दर्गाचं काही व्ह्यू वगैरे घेऊ. खूप असं छान व्ह्यू होतं दर्गाचा. मग निघालो आम्ही दर्ग्यामध्ये. म्हटलं चला दर्ग्यात जाऊन येऊ. भाच्याला बोललो चल म्हटलं दर्ग्यामध्ये. भाचा म्हणे ठीक आहे मामा. मग काय दर्गामध्ये गेलो आम्ही. मध्ये गेलो, चादर वगैरे टाकली, थोडी दुआ वगैरे गेली. बसलो थोडा वेळ, अर्धा तास बसलो आम्ही तिथं. बाहेर निघालो, खूप चिल अशी हवा येत होती. म्हटलं थांबू थोडा वेळ, पण भाचा म्हणे मामा खूप टाईम होते, मला पुढे खूप लांब जायचे.
तो आलेला खूप लांबून होता. म्हटलं चल तुला एक व्ह्यू दाखवतो म्हटलं, तेवढं बघून जाऊ म्हटलं. त्याला दाखवला बघ आपल्या मांगुतुंगीचा व्ह्यू. तो म्हणे खूप छान आहे म्हणे, जायचं का म्हणे. म्हटलं तुला आता तर टाईम होत होता. मग निघालो आम्ही. म्हटलं चला आता खाली उतरू म्हटलं. मग बाबाला म्हटलं दम दम शादल बाबा, लक्ष राहू द्या म्हटलं फक्त आपल्याकडे. आणि मग निघालो आपण खाली जाण्यासाठी. खाली जायचा रस्ता तुम्हाला तर माहीत असेल, जो आलेला असेल त्याला माहिती असेल, जो यायचा वेगळा आहे आणि जायचा वेगळा आहे. तर जायचा जो आहे ना तो रस्ता तुम्हाला दाखवतो कसा आहे. कारण की मी भरपूर वेळेस येऊन गेलेलो आहे. हा आहे आपला उतरण्याचा रस्ता. जो कोणी पण अंतापूरला आला ना बाबांकडे, तर उतरताना काळजीपूर्वक उतरायचं फक्त. कारण की रस्ता खूप जास्तच खराब आहे. हा आहे असा रस्ता आहे. म्हणून सांगतो की काळजीपूर्वक उतरा आणि जे लहान मुलं असतील त्यांना सांभाळून घेत जा. कारण की असा रस्ता आहे, काही ठिकाणी चांगलं आहे, काही ठिकाणी थोडा खराब वगैरे. फक्त येताना काळजी घ्या आणि उतरताना पण काळजी घ्या. तर आपण पोचलो होतो आता खाली म्हणजे जिथून आपण स्टार्ट केलं होतं ना तिथं पोचलो आहे आपण डायरेक्ट. उतरलो खूप फास्ट आम्ही, कारण की चढायला टाईम लागतो, उतरायला टाईम लागत नाही. फायनली तुमचा भाऊ निघाला होता. म्हटलं चला दोम शादावाला मलिक बाबा म्हटलं येतो म्हटलं. मग काय कमानी खालून डायरेक्ट टर्न मारला. म्हटलं चला डायरेक्ट आपल्याला पोचायचं कुठं सटाण्यात, पण सटाण्यात नाही, डायरेक्ट थांबलो आपण ताराबादमध्ये. म्हटलं चला पाण्याची खूप तीस लागलेली होती, पाणी वगैरे पिऊन घेऊ म्हटलं. पाणी वगैरे पिलं. बाच्याला म्हटलं तू पण पिऊन घे, आपल्याला डायरेक्ट जायचं आहे म्हटलं आणि सटाण्यात थांबायचं आहे. तुमचा भाऊ काय टन्न मारू दूर राहतं डायरेक्ट कुठं सटाण्यात येताच बरोबर भाऊ म्हणे साईटने देणार. अरे म्हटलं भाऊ घाई आहे म्हटलं त्याला, कारण की आपला भाचा आहे, त्याचं नाव आहे अमनला घाई होत होती राहुरी जायची. म्हटलं चला घरी पोचलो. घरी बघितलं कोणीच नव्हतं. म्हटलं चला चॅनलला फक्त सबस्क्राईब करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.